राज्यात आरक्षणाची मागणी आणि मागणीला विरोध यावरनं खरं तर अनेक समाजांमध्ये तेढ निर्माण झाले। म्हणजे मराठा, ओबीसी, त्यानंतर धनगर, नाभिक, परीट अनेक समाजांची कोणत्या ना कोणत्या प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी आहेच। पण आरक्षणाच्या या तिढ्यावर नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळेंची वक्तव्य चर्चेत आली। आता या नेत्यांच्या वक्तव्यामुळे नेमका काय वाद पेटलाय बघूया। मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हवंय, ओबीसींना मराठा समाज आरक्षणाचा वाटेकरी नकोय। बंजारा समाजाला एसटी आरक्षण हवंय, धनगरांना एसटीतून आरक्षण हवंय। याशिवाय नाभिक, परीट, महादेव कोळी अशा अनेकांच्या अनेक मागण्या। पण आरक्षणाचा हा तिढा सुरू असतानाच नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळे यांनी थेट जातीय आरक्षणालाच विरोध केलाय। नितीन गडकरींनी आरक्षणावर बोलताना ब्राह्मण जातीला आरक्षण नाही हे देवाचे उपकार असल्याचं म्हटलंय। मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही। ते महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्व खूप आहे। तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, त्याचं राज्य पॉवरफुल आहे। जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे। तर ते मला सांगतात, तर त्यांना म्हणलं मी जातपात पाळत नाही। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे। मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय। या संघर्षाच्या काळात कोणता नेता सोबत आणि कोणता विरोधात याकडे दोन्ही बाजूने लक्ष ठेवलं जातंय। अशा वेळी नितीन गडकरींनी थेट आरक्षणालाच विरोध करणं म्हणजे संपूर्ण भाजपनेच विरोध करण्यासारखी प्रतिमा निर्माण होतीये। गडकरींच्या या वक्तव्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी नाराजी व्यक्त केली आहे। आरक्षण ही अवसर आहे, संधी आहे। नशीब गडकरींचं की त्यांना ब्राह्मण जातीमध्ये जन्म मिळाला। आमचं दुर्दैव असं की आम्हाला डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या कातकऱ्याच्या, भिल्लाच्या, मेंढपाळाच्या किंवा बलुत्यामधल्या माणसाच्या झोपड्यामध्ये जन्म मिळाला। त्यामुळं त्या झोपडीपासून किंवा डोंगराच्या कुशीतल्या कातकऱ्याच्या वाड्यापासून ते या महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत येण्याचा प्रवास, हर्डल्स हे जर नितीन गडकरींना माहीत असते तर नितीन गडकरी असं बोलले नसते। नितीन गडकरी आपल्या बिनधोकपणे मत मांडण्याच्या सवयीमुळे नेहमीच चर्चेत असतात। पण बऱ्याच वेळा त्यांच्या या सवयीचा फटका भाजप नेत्यांनाही बसतो। म्हणूनच यावेळी नितीन गडकरींच्या वक्तव्याचं समर्थन आणि स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे आलेत। माननीय नितीनजीचा हा कामावर विश्वास आहे। कुठलंही नेतृत्व हे जातीपातीच्या आधारावर मोठं होत नाही, ते कर्तृत्वाने मोठं होतं। जात, धर्म, पंथाच्या आधारावर विकसित भारताचा निर्णय होऊ शकत नाही, विकसित महाराष्ट्राचा निर्णय होऊ शकत नाही। आणि त्यामुळे नितीनजींनी मांडलेलं हे योग्यच आहे की जातीपातीच्या आधारावर माणसं मोठे होतात आणि जातीपातीचा आधार घेऊन माणसाला जे मोठं व्हायचं आहे ते होऊ नये, मेरिटवर व्यक्तिमत्व मोठं झालं पाहिजे असा त्यांचा भाव आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळेंचं आरक्षणाविरोधी मतही चर्चेत आहे। पिढ्यानपिढ्या आरक्षण घेणं आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असूनही आरक्षणाची मागणी करणं योग्य नसल्याचं मत सुप्रिया सुळेंनी मांडलंय। Reservation has to be for people who really need it, like me. I cannot ask for reservation because my parents are educated, I am educated, my children are educated. Shame on me even if I apply for it. It's for somebody who probably back of beyond parents did not have education and they needed that. So if my child is studying in India, in Mumbai, going to one of the good schools, has great opportunity in Mumbai, and there could be a child maybe brighter than my child in Chandrapur who may not have access to that. So maybe that child, actually it's not maybe, the child deserves that opportunity because that child doesn't have that same exposure that my child has in Mumbai. एकीकडे सुप्रिया सुळे स्वतः मनोज जरांगींच्या भेटीसाठी जातात, आरक्षणाच्या लढ्यात सोबत असल्याचा दिलासा देतात आणि नंतर स्वतःच आर्थिक निकषांवर आरक्षण घेण्याचं सुतोवाच करतात। सुप्रिया सुळेंच्या या विधानावरती मनोज जरांगेंनी संयमी भूमिका घेतली आहे।
मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेण्याच्या मागणीवरती ठाम आहेत. सुप्रिया सुळे एनडीटीव्हीच्या व्यासपीठावर बोलताना असं म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार दिलं पाहिजे. नाही, आम्ही ओबीसीतून घेणार. मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं. आरक्षणाचा मुद्दा हाच सध्याच्या राजकारणाचा मूळ मुद्दा झालाय. एखाद्या समाजाची आरक्षणाची मागणी असो किंवा त्या मागणीला दुसऱ्या समाजाचा विरोध असो, राज्याचं राजकारण फक्त आरक्षणाभोवतीच फिरतंय. अशा वेळी थेट जातीय आरक्षणालाच विरोध करणं म्हणजे शांत बसलेलं मोहोळ दगड मारून उठवण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.